छत्रपती संभाजीनगर शहरात मुख्य ठिकाणी मुले नॉयलॉनच्या दोराचा सर्रास वापर करून अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत। गत वर्षी नॉयलॉन मांजा विक्री व वापरणाऱ्यांना पोलिसांनी गुन्हे दाखल करून अटक केली होती। काही विक्रेत्यांना तडीपार देखील करण्यात आले, मात्र आता पुन्हा नॉयलॉन मांजाचा सर्रास वापर सुरू झालाय। हर्सुल, सिडको, शहागंज उपनगरमध्ये तरुणांसह लहान मुलांच्या हाताला नॉयलॉन मांजा असल्याचं दिसतं आहे। दुपारी लहान मुले पतंग उडवत असताना नॉयलॉन मांजाचा वापर करत होते, त्यामुळे आतापासूनच नॉयलॉनच्या बाजारावर पोलिसांनी रोख लावण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। पोलीस उपायुक्त शर्मिष्ठा गर्गे यांनी स्पीकरवर नागरिकांना पतंग उडवण्याबाबत सूचना दिल्या। कारवाई करण्यात आपल्यावर कलम 308 प्रमाणे गुन्हा दाखल होईल। आपण कायद्याचा मान राखून आपण आपल्या दुकानावरून कुठल्याही प्रकारचे घातक असे माझ्या पतंग उडवण्यासाठी विक्री करू नये, बाळगू नये। शहरात कुठेही अशा जागा मिळून आल्यास व आपल्या दुकानाचे नाव त्या विक्रेत्याने किंवा त्या बाळगणाऱ्याने घेतल्यास त्यातही आपण आरोग्य असाल। सध्या शहरामध्ये माझ्या पतंग उडवताना जो माझा वापरला जातो, त्यामुळे दुचाकी वाहनस्वार किंवा गाडी चालवताना तो माझ्या त्यांच्या गळ्याला शरीराच्या कुठल्याही भागाला अडकतो, त्यामुळे कसबा होऊन भविष्यात जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आपण त्या कारवाईला किंवा त्या घटनेला जबाबदार आहात अशी धारणा धरून आपल्यावरती प्रचलित कायद्याप्रमाणे कारवाई करतात। तसेच नागरिकांनाही सूचना देण्यात येत आहे। आपण आनंदोत्सवामध्ये पतंग उडवतो। पतंग उडवत असताना दुसऱ्याला जीवित हानी किंवा जखम होणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी। प्रत्येकाने आपण जे कृत्य करीत आहोत त्यामुळे सर्वसामान्य जनतेला धोका होणार नाही किंवा बाधा होणार नाही, वेदना होणार नाही याची प्रत्येकाने जाण ठेवावी। प्रवाशांना किंवा रस्त्याने चालणाऱ्या लोकांना आपण केलेल्या कृत्यापासून त्रास होणार नाही याची सर्व जनतेने क्षमा ठेवावी आणि आपण जे करत आहोत त्यामुळे लोकांना त्रास होणार नाही याची जाणीव ठेवावी।